तुळशीच्या रोपाने आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळतात. तुळशीचे रोप आपल्या जीवनावर येणाऱ्या संकटांच्या बाबतीत आपणास संकेत देऊन सावध करते आणि यासोबत हेच तुळशीचे रोप आपणास आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व खुशी येण्यापूर्वीही संकेत देते. जर तुळशीच्या रोपाचे ध्यान देऊन लक्षपूर्वक अगदी बारकाईने निरीक्षण कराल तर तुम्हाला भविष्यामध्ये घडून येणाऱ्या काही महत्वपूर्ण बाबींची माहिती मिळू शकते. आपल्या हिंदू वेद पुराणांमध्ये तुळशीला केवळ एक रोप मानले जात नाही, तर तुळस ही एक अलौकिक जागृत शक्ती आहे. तुळशीमध्ये साक्षात देवी श्री धनलक्ष्मी निवास करते आणि याच कारणामुळे ही तुळस श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. ज्या पण स्थानी हे तुळशीचे रूप असते तेथील स्थानी श्री लक्ष्मी सोबत साक्षात श्री हरी विष्णूही निवास करतात. श्री हरी विष्णू अवतार भगवान श्री कृष्ण सांगतात, जी व्यक्ती तुळशीची पूजा करते त्या व्यक्तीस नरकात जावे लागत नाही. तुळशीला पाणी अर्पण करणारे आणि तुळशीची सेवा करणारे सर्व माणसे गौलोकात जातात. ज्या घराच्या समोर तुळशीचे रोप असते त्या घरामध्ये वाईट शक्ती निवास करत नाही. त्यामुळे शास्त्रांमध्ये घराच्या समोर तुळशीचे रोप लावण्याचे विधान करण्यात आलेले आहे. ज्या घराच्या मुख्य दरवाजा समोर हे तुळशीचे रोप असते त्या घरामध्ये कधी कोणाचा अकाल मृत्यू होत नाही. ज्या घरातील लोक तुळशीच्या रोपाची नियमितपणे पूजा करतात त्या घरामध्ये कधी शोकाकुळ वातावरण राहत नाही. तसेच तुळशीचे रोप लावण्याचे हे एक कारण आहे की हे रोप आपल्याला भविष्यामध्ये घडून येणाऱ्या घटनांच्या बाबतीत आधीपासूनच पहिले संकेत देत राहते. तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालताना तिचे निरीक्षण करा आणि जर तुम्हाला असे संकेत व लक्षणे दिसून येतात तर तुम्ही त्याच्या संबंधित जोडलेले अर्थ अवश्य जाणून घ्यावे. हे संकेत फारच खूप महत्वपूर्ण असतात. तुळशीचे रोप आपल्या जीवनावर येणाऱ्या विपत्तींना आधीच जाणून घेते किंवा अन्य प्राकृतिक शक्तींच्या कारणांमुळे उत्पन्न होणाऱ्या उत्पादनांच्या बाबतीत आपणास हे रोप आधीच संकेत देऊन आपणास सावध करते, ज्याने आपण सावध होऊन त्या संकटांच्या स्थितीचा सामना करू शकू. हिंदू वेद पुराणांमध्ये अशा कित्येक प्रकारच्या संकेतांच्या बाबतीत सांगण्यात आलेले आहे. बघतो, जेव्हा पण जीवनामध्ये चांगली किंवा वाईट वेळ येणारी असते तेव्हा आपणास आपल्या आजूबाजूस अस्तित्वात असलेल्या झाडे वृक्षांद्वारे संकेत प्राप्त होतात. या तर मग जाणून घेऊयात की तुळशीच्या रोपाच्या माध्यमातून आपणास कोणकोणते संकेत मिळतात. बघतो, जर तुमच्याही घराच्या समोर तुळशीचे रोप लावलेले आहे तर तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून पहा आणि त्या संकेतांच्या बाबतीत जाणून घ्या. पहिला संकेत, तुळशीच्या रोपाचे अचानकपणे सुकून जाणे. बघतो, जर तुळशीच्या रोपाची चांगल्या प्रकारे व्यवस्थित काळजी घेतली जाईल तर ती कधीच सुकत नाही. शास्त्रांमध्ये तुळशीच्या रोपाचे सुकणे यास खूपच अशुभ मानले जाते. बरेचसे कित्येक प्रयत्न करूनही तुळशीचे रोप अचानकपणे सुकू लागते किंवा मग तुळशीचे रोप मृतक अवस्थेत दिसू लागते. तर असे झाल्यास तुमच्या घरावर खूपच मोठ्या विपत्तीचे संकट येण्याचे संकेत समजला पाहिजे. पुढे जीवनात कोणत्याही कारणवश तुमचे संपूर्ण धन खर्च होऊ शकते, आर्थिक तंगी येऊ शकते, तुम्हाला तुमच्या धंदा व्यापारामध्ये कोणत्याही प्रकारच्या मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुळशीचे रोप अचानक आकस्मिकपणे सुकू लागते तर सावधान झाले पाहिजे. दुसरा संकेत, तुळशीच्या हिरव्यागार भरलेल्या पानांचे आपोआपच अचानक गळून पडणे. बघतो, जर तुमच्या घरामध्ये अस्तित्वात असलेल्या तुळशीची हिरवीगार भरलेली पाने अचानकपणे आपोआपच गळून पडू लागली तर यास अशुभ संकेत समजला पाहिजे. जर ही पाने पिवळी होऊन पिकून हवेने पडत असतील तर हे प्राकृतिक व नैसर्गिक आहे. परंतु तेथेच तुळशीची हिरवीगार पाने आकस्मिक गळून पडू लागतात तर श्री लक्ष्मी देवी तुमच्यावर नाराज आहे आणि तुम्हाला संकेत देत आहे की ती तुमचे घर सोडून जात आहे. तुमच्या घरामध्ये काही अशी कार्य केली जात आहेत जी श्री लक्ष्मी मातेला प्रिय नाही आहेत. जसे की घराच्या सदस्यांमध्ये काही प्रकारच्या कारणवश वारंवार भांडण, क्लेश, कलह होत राहणे, घरातील स्त्रियांसोबत दुष्ट वागणे किंवा त्यांचा अपमान करणे. तसेच घरामध्ये सोमवार, मंगळवार, गुरुवारच्या दिवशी दारू किंवा मांसाहाराचे सेवन केले जात असेल तर अशा घरामध्ये लक्ष्मी देवी कधीच थांबत नाही. तिसरा संकेत, तुळशीच्या बाजूस दुसऱ्या रोपांचे उगवून येणे. बघतो, जर तुमच्या घराच्या तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूस इतर अन्य छोटी मोठी जसे की दुर्वा रोपे उगवून लागतात तर हा एक शुभ संकेत असतो. हा संकेत एक असा संकेत आहे की तुमच्या घरामध्ये आता अपार सुख समृद्धी खुशी येणारी आहे. तुम्हाला अनेक मार्गांनी धनाची प्राप्ती होईल किंवा तुमच्या व्यापार व नोकरीमध्ये वृद्धी होईल. जर तुमच्या घराच्या समोर कोणी एखादी तुळशीचे रोप जर आपोआपच उगवून येते तर तुमच्या घरामध्ये साक्षात श्री लक्ष्मी मातेने प्रवेश केलेला आहे असे समजले पाहिजे आणि जेथेही श्री लक्ष्मी देवी स्वयं चालून येते तेथील रोपे आपोआपच हिरवीगार भरभरून बहरू लागतात. चौथा संकेत, तुळशीच्या रोपाजवळ मुंग्यांचे येणे. बघतो, जर तुमच्या घराच्या समोर लावलेल्या तुळशीच्या रोपामध्ये अचानकपणे मुंग्या येऊ लागतात तर हा अत्यंत शुभ संकेत आहे.
परंतु तेथेच जर तुळशीच्या रोपावर इतर अन्य कीटक किडे लागतात तर यास अशुभ संकेत समजला पाहिजे. तसेच तुळशीच्या रोपावर कोळ्यांची जाळी आढळून येणे हा धनाचा नाश होण्याचा संकेत आहे. यास लागलीच काढून साफ करावे. तुळशीच्या रोपावर कोळ्यांची जाळी लागतात तर तुमचे धन चोरी होण्याची दाट शक्यता बनून राहते किंवा इतर अन्य कोणत्याही कारणवश अनावश्यक खर्च वाढून बर्बाद होण्याची संभावना बनून राहते. 5वा संकेत, तुळशीचे रोप हिरवेगार भरलेले भरून राहणे. बघतो, जर तुमचे तुळशीचे रोप नेहमी भरून राहते, त्यावर मंजिरी भरभरून उगवते आणि तुमची तुळस खूपच सुंदर दिसू लागते तर हा खूपच मोठा शुभ संकेत आहे. तुमचे तुळशीचे रोप जेवढे सुंदर आणि हिरवेगार भरलेले दिसून येत असेल तेवढाच तुमचा घर कुटुंब परिवार अपार सुख समृद्धीने भरून राहील. घरात खुशीचे वातावरण कायम बनून राहील. घराच्या बाहेर लावलेल्या तुळशीच्या रोपाला पाहून तुम्ही अंदाज घेऊ शकता की त्या घराचे वातावरण कसे आहे. जर घराचे वातावरण पवित्र आहे, घरामध्ये चांगले संस्कार वृत्तीचे लोक राहतात तर त्यांचे तुळशीचे रोप सदैव हिरवेगार भरभरून राहते. बघतो, जर तुमच्याही घरामध्ये तुळशीचे रोप आहे तर त्याची चांगल्या प्रकारे देखरेख अवश्य करा. तुळशी देवी तुम्हाला सुख समृद्धी आणि ऐश्वर प्रदान करेल. यासोबत तुम्हाला तुळशीच्या काही नियमांचेही पालन करायचे आहे. तुळशीला कधी जास्त पाणी घालू नये, नाहीतर तुळस खराब होऊन जाईल. बघतो, हे तुळशीचे रोप खूपच जलदतेने आपल्या घराविषयी विचार करत असते. म्हणजेच की हिच्याजवळ अशी ऊर्जा आहे जी की आपल्यासाठी ती खूपच ऍक्टिव्ह असते. अशातच तुळशीच्या बाबतीत काही शास्त्रीय नियमही सांगण्यात आलेले आहेत. जसे की तुळशीला रविवार, एकादशी, सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही कधी स्पर्श करू नये. सूर्यास्तानंतर तुळशीच्या पानांना तोडता कामा नये. तुळशीच्या जवळ दररोज सायंकाळच्या वेळी एक मातीचा दिवा अवश्य प्रज्वलित करावा. जर कोणत्या कारणवश तुळशीचे रोप चुकून जाते तर तिला उपटून फेकू नका. तिला वाहत्या पाण्यात प्रवाहित करा अथवा पवित्र स्थानी मातीत पुरा आणि देवी तुळशीपाशी माफी मागा आणि पुढे एक नवीन भरलेले तुळशीचे रोप आणून तुम्ही रोपण करा. घरामध्ये सुकलेले तुळशीचे रोप जास्त काळ ठेवू नका, नाहीतर अनावश्यक खर्च वाढतील, अडचणी येतील. आणि तेथेच जर घरामध्ये वारंवार तुळशीचे रोप सुकून जात असेल तर आपल्या घरामध्ये वास्तुपूजा, सत्यनारायण कथा करून घ्या, जेणे की घरामध्ये शांती येऊ शकेल. याचे मुख्य कारण हे की तुमच्यावरील येणाऱ्या संकटांना तुळस वारंवार आपल्यावर घेत असते. जर कोणता ग्रह तुम्हाला कोणते शुभफळ देत असेल तर तुळशीचे रूप उत्तरोत्तर वाढत जाते. उत्तर दिशेला तुळशीच्या फांद्या वाढून पुढे पुढे जात राहतात. परंतु तेथेच जर बुध ग्रहाचा प्रभाव असेल तर तुळशीचे रूप हळूवार फुलू लागते. तुळशीची कुंडी स्वयंपाक घराच्या खिडकीजवळ अथवा रूम पाशी ठेवली तर घरामध्ये पारिवारिक क्लेश, कलह यांच्या संबंधित समस्या समाप्त होऊन जातात. पूर्व दिशेच्या खिडकीजवळ तुळशीचे रोप ठेवले जाईल तर तुमची मुलं हट्टी स्वभावाची असतील तर ती हट्टीपणा करणे सोडून देतील. तसेच जर घराचे संतान जर आपल्या मर्यादेच्या बाहेर आहे, नियंत्रणात राहत नाही, तर पूर्व दिशेला ठेवलेल्या तुळशीच्या रोपामधून फक्त 3 पाने दररोज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या मुलांना खायला द्या. त्यांचा व्यवहार, वागणूक खूपच सुंदर बनून जाईल. जर मुलीच्या विवाहामध्ये विलंब होत असेल तर आग्नेय कोणामध्ये तुळशीच्या छोट्या कुंडीला ठेवा आणि मुलीला हिची रोज प्रदक्षिणा करण्यास सांगावे. तिला तुळशीला रोज पाणी अर्पण करण्यास सांगावे. सर्व बाधा दूर होतील. लग्न विवाह योग लवकरच जुळून येईल. जर कारोबार ठीक चालत नसेल, नोकरीत यश नसेल तर तुळशीला दर शुक्रवारच्या दिवशी वाटीत थोडेसे कच्चे दूध घेऊन त्यामध्ये थोडासा साखर गुळ मिसळून तुळशी देवीला भोग प्रसाद दाखवा. नोकरीत, व्यवसाय धंद्यात पदोन्नती, उन्नतीची तरक्की पाहण्यास मिळेल. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.